नमस्कार. नागपंचमी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो पारंपरिक नैवेद्य. पण आजचा हा पूर्णाचा दिंडा साधा नाही बरं का, अगदी मऊसर, स्वादिष्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारा. आपल्या आजी आईच्या हाताची तीच पारंपरिक चव आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. तर लवकरात लवकर आपण बनवायला स्टार्ट करूया. नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंडे कसे बनवायचे ते तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, लाईक करायला विसरायचं नाही आहे. तर चला बनवायला स्टार्ट करूया. सगळ्यात आधी मी इथे चण्याची डाळ घेतली आहे. 1 कप चण्याची डाळ मी घेतली आहे. त्याला आपण पाणी टाकूया आणि स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे. जेव्हापर्यंत याचं जे वाईट जे असतं ना, पावडर असतं डाळीचं, ते निघेपर्यंत आपल्याला म्हणजे एकदम व्यवस्थित धुवायचं आहे. याला निघतं हे बघा, पॉलिशवाली डाळ असले ना त्याला असतंच. म्हणून आपण चांगलं जितक्या पाण्याने तुम्ही धुवू शकता तितक्या पाण्याने धुवा. एकदम असं जे व्यवस्थित पाणी आलं आहे बघा आता, तेव्हापर्यंत. त्यानंतर आपण ह्याला शिजवायला टाकायचं आहे कुकरमध्ये. तुम्ही डाळ भिजत पण टाकू शकता, 1-2 तास तरी ठेवली तरी चालेल, पण मी लगेच करायला घेते. कुकरमध्ये डाळ मी शिजायला टाकणार आहे. त्याच्यामध्ये मी पाणी टाकते. कुकरमध्ये पाणी एकदम जास्त पण नाही टाकायचं आपल्याला. आणि याच्यात मी छोट्या चम्मचनी हळद टाकली आहे, 1 चम्मच. कलर छान येतो. आणि तूप टाकूया 1 चम्मच. पोहे खायचा जो चम्मच असतो ना, त्या चम्मचनी मी याच्यामध्ये तूप टाकलं आहे. तूप आणि हळद टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेते मी त्याच चम्मचनी. तुम्ही बघू शकता ह्याच पद्धतीत आपल्याला करायचं आहे. आणि कुकरला आपण ढक्कन लावून याला गॅसवर ठेवून देते मी. याला आरामात एकदम स्लोमध्ये मी डाळ एकदम पिन्न शिजवायची आहे. जशी पुरणाची डाळ शिजवतो आपण तशीच. तेव्हापर्यंत आपण पीठ लावून घेऊया. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. चांगलं बारीकच पीठ आपल्याला घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि थोडीशी हळद टाकूया याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये आपण टाकूया तूप, गरम केलेलं तूप आहे, थोडंसं टाकूया. आणि याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आपल्याला हे पीठ ना एकदम मऊ असं मळायचं आहे, कडक अजिबात नको. कारण की आपण दिंडे बनवणार आहे. दिंडे बनवण्यासाठी आपल्याला एकदम मऊसूर पीठ पाहिजे, म्हणजे एकदमच नरम पाहिजे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता हे किती नरम आहे ते तुम्ही बघा. तुम्हाला मी दाखवलं आहे. ह्या पद्धतीने आपण याला तयार करून घेऊया. आणि याला आपण ठेवून देऊया साईडला झाकण मारून. तेव्हापर्यंत व्यवस्थित आणखी मोरून जाणार. तर कुकरची शिट्टी निघाली आहे. मला कमीत कमी 2-3 शिट्ट्या मी काढल्या आहे. माझ्या कुकरमध्ये ना डाळ थोडी लवकर शिजते. तर तुम्ही बघू शकता डाळ बघा कशी शिजली आहे ते मी तुम्हाला दाखवते चम्मचनी. हे बघा अशी. तर ही डाळीला आता आपण डाळीमध्ये टाकूया गूळ. तर मी गूळ इथे घेतला 1 कप. जशी मी चण्याची डाळ घेतली होती तर 1 कप मी इथे गूळ घेतला आहे. गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्ही 1.5 कप पण गूळ टाकू शकता. आता गूळ आपण याच्यात टाकला आहे. गॅस आपला स्लो आहे. तर तुम्ही बघू शकता कसं म्हणजे आपलं गूळ एकदम वितळून गेलं आहे डाळीसोबत. आणि किती पातळ झालं आहे तुम्ही बघू शकता. तुम्हाला वाटत असणार किती पातळ झालं आहे हे, पण हे एकदम छान जाड होणार आहे. हे बघा थोडं गॅस लो ठेवून आपल्याला फिरवत राहायचं आहे. फक्त खालून जळायला नको याची खात्री ठेवावी. आणि चम्मचनी फिरवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता हे बघा असं चकाकी येते एकदम गूळ टाकून. तसं आपल्याला साखरेचं पण तुम्ही बनवू शकता. गुळाऐवजी साखर पण यूज आपण इथे करू शकतो, पण मी गुळाचंच केलं आहे. गुळाचंच छान बनतो. हे बघा किती जाड आता झालं आहे तुम्ही बघू शकता. इतकंच जाड होईपर्यंत आपल्याला त्याला सुकून घ्यायचं आहे. तर याला ना मी आता मिक्सरमधून फिरून घेणार आहे. तसं ते एकदम डाळ व्यवस्थित पिन्न झाली आहे. तुम्ही पुरण यंत्रामधून पण वाटू शकता डाळीला, पण मला हे मिक्सरमध्ये म्हणजे चांगलं वाटतं की एकदम लवकर होऊन जातं. पुरण यंत्रामध्ये पण थोडं फिरवत राहायला वेळ लागतं. मिक्सरमध्ये फिरवलं की लगेच होतं. हे बघा असं. पण दाळंबी एक पण राहायला नको डाळीची. व्यवस्थित आपण असं हे करू घ्या. आणि याला मी एका बाऊलमध्ये आता काढून घेते. आपलं एकदम रेडी झालं आहे हे मिश्रण डाळीचं. तुम्ही इथे म्हणजे टेस्ट करू शकता याला गोड वगैरे. आता याच्यात टाकलं आहे मी वेलची पावडर टाकलं आहे थोडंसं, वाटून ठेवलं होतं.
ते टाकून याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। पुरणाची जशी आपण डाळ बनवतो ना सेम तशीच बनवायची आहे, काहीच याच्यामध्ये म्हणजे फरक नाही। एक प्रकारचं पुरणच आहे हे पण पुरण कसं तव्यावर बनवतो ना, कोणी तेलामध्ये पण तळतं, पण नागपंचमीला आमच्याकडे असं मान्य आहे की तेलामध्ये तळलेली वस्तू आम्ही म्हणजे नैवेद्य दाखवत नाही, वाफेवरच शिजवली जाते ही। म्हणजे जे नागपंचमीचं एक हे असतं की आमच्याकडे म्हणतात की पुरणाचं म्हणजे पोट असतं म्हणून ते म्हणजे तव्यावर आपण टाकू शकत नाही, म्हणून याला स्टीम केलं जातं। तर तुम्ही बघू शकता आता पीठ आपलं एकदम मस्तपैकी मुरलं आहे आणि मी हाताने मस्त एक उंडा घेतला आणि त्याला चुरला आहे। बघू शकता तुम्ही एकदम छोटासा घेतला, तर मी दिंडे कसे भरते ना तुम्ही ते बघा। आपलं पीठ हे एवढं पातळ आहे ना, भरपूर मी पातळ घेतलं आहे आणि याला आपल्याला लाटायचं पण आहे, एकदम पातळच लाटायचं आहे। कसं लाटते मी तुम्ही बघून घ्या पहा। असं मी लाटायला गेली ना एकदम चिपकायला लागले पोळपाटाला, एवढंच आपल्याला पातळ करायचं आहे। असंच आकार कसा पण आला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे। आता जी डाळ आपण वाटली होती ना ते आपण मध्ये ठेवूया आणि याला मी चौकोनी आकार देणार आहे। तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम्हाला जो आवडतो ना तो प्रकार तुम्ही देऊ शकता याला, म्हणजे आकार गोल जो पण द्यायचा आहे तो मी चौकोनीमध्येच बनवणार आहे। तसंच ट्रेडिशनल हे चौकोनीच असतात। तर हे बघा असं चिपकलं जातं याला थोडंसं, पण काही हरकत नाही आहे, आपण ते काढून त्याला चिपकून आणि हाताने पण थोडा व्यवस्थित आपण शेप देऊया आणि याला चौकोन आकारामध्ये आपण बनवून घेऊया। हे बघा तुम्हाला मी दाखवते, छान आपला बनलं आहे एकदम। असंच आपल्याला बनवायचं आहे। तुम्हाला उचलून पण दाखवते मी, ते उचलताना पण थोडंसं त्याचा आकार थोडा वेगळा होत चालला आहे, पण हाताने आपण याला शेप देऊ शकतो। हे बघा परफेक्ट असंच आपल्याला बनवायचं आहे। असेच आपण सगळे बनवून घेऊया। त्यानंतर मी स्टीमरचं हे घेतलं आहे आणि केळीचं पान घेतलं आहे, आतमध्ये एक केळीचं पान मी असंच गोल कापून त्याच्यामध्ये ठेवलं आहे आणि आपल्याला स्टीम करायचे आहे ना, तर हे बघा असे 5 मी आधी स्टीम करून घेते, 5 असे व्यवस्थित आकारामध्ये आपण असं ठेवूया याच्यावर। आणि पाणी ठेवलं आहे मी उकळायला, जसं इडलीचं आपण उकळायला ठेवतो ना तसंच आपल्याला ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये हे मोल्ड आपण ठेवूया आणि याला झाकण मारून मी आधी तूप लावून घेते। थोडंसं तूप लावल्यानंतर टेस्ट खूप चांगला येतो, तूप लावायला विसरू नका, तूप नक्की लावा। असं वरून थोडं तूप मी लावलं आहे आणि आता याला आपण स्टीम करूया। तर स्टीम हे लवकरच होतं, जास्त वेळ लागत नाही याला। डाळ आपली शिजलेलीच आहे, फक्त वरची जी पिठाची पापडी आहे तीच आपल्याला स्टीम करायची आहे। बघा छानपैकी झालं आहे, 2-3 मिनटातच लगेच झालं आहे मस्तपैकी। हे बघा हाताने मी दाबून बघते, एकदम ते म्हणजे हार्ड झालं आहे, म्हणजे व्यवस्थित झालं आहे। त्यानंतर मी केळीचंच पान घेतलं आहे, केळीच्या पानामध्ये तुम्हाला दाखवते मी काढून कसे आपले दिंडे बनले आहेत तर, आणि मी तुम्हाला कापूनसुद्धा आणि तोडूनसुद्धा दाखवणार आहे। तर हे दिंडे बघा, याला आता आपण मी तोडून दाखवते। हे खायची पद्धत कशी ना, याला असं तोडायचं आहे असं आणि वरून ना असं तूप टाकायचं आहे। तुपाशिवाय टेस्ट नाही आहे, पण हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा, तूप भरपूर लागणार। हे बघा तूप मी टाकलं याच्यावरून वरून, खूप छान लागतात, एकदम पुरणच लागतं। फक्त पुरणाचं असं आहे की आपण तव्यावर तळतो आणि हे स्टीममध्ये बनून जातात, एकदम मस्तपैकी बनले आहे। तर नागपंचमीला आमच्याकडे हेवाले नैवेद्य दाखवतात, तर तुम्ही पण ह्यावेळेस नागपंचमीला हेवाली रेसिपी नक्की ट्राय करा आणि हेच नैवेद्य दाखवा। आणि तुम्हाला व्हिडिओ कसा लागला तर कमेंट करून नक्की सांगा मला, आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि थोडं पण तुम्हाला व्हिडिओ असं म्हणजे वाटतो ना की नाही व्हिडिओ चांगला आहे, कोणाच्या कामाचा आहे, तर तुम्ही शेअर करायला विसरू नका। नागपंचमीला ही वाली रेसिपी बाकीचे लोक पण ट्राय करतील, त्यांना पण खूप आवडणार। तर असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरात लवकर आणखी घेऊन येणार नवीन। तर चला बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।